मनुष्यामध्ये किंवा जनावरांमध्ये बरं का, इतका काही थकून जातात लोक. गर्भधारणा झालेली पुन्हा 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी गर्भ खाली होतो आणि इतकी मनं नाराज होतात. शेळीपालकांचा किंवा मोठे जनावर आहेत ज्यांच्या गायी वगैरे, आणि ते गायी शेळी याचं कसं आहे तुम्हाला सांगतो. खाण्यामध्ये थोडा जरी बदल झाला शेळीच्या आणि गायीच्या, तर लगे गर्भ खाली होतो. ज्या वेळेला असं वाटतंय आपणाला ह्या शेळीचा गर्भ खाली होतो. आता मनुष्याला काय सांगायची आवश्यकता नाही, स्त्रीला काय सांगायची आवश्यकता नाही. अगोदरच्या अनुभवावरूनच लगेच आपला 1 महिन्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की महिन्यातून 3 वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की त्याच दिवशी तुम्हाला सांगतो, तो जो गर्भ आहे तो गर्भ स्थिर होणं, त्या गर्भाची अटॅचमेंट होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही प्रोसेस पहिल्या महिन्यामध्ये होत असते व्यवस्थितरित्या. त्या प्रोसेसला इम्प्लांटेशन असं म्हणतात, मनुष्याच्या बाबतीत आणि जनावराच्या बाबतीत सुद्धा. मग ही प्रोसेस व्यवस्थित होण्यासाठी, इम्प्लांटेशन व्यवस्थित होण्यासाठी, गर्भ पडत असेल तो स्थिर होण्यासाठी साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप साधा उपाय की जे दररोज तुम्ही करता, परंतु तुम्हाला हे माहीत नाही की हे औषध म्हणून घ्यावं लागतं. उपाय काय करायचा ते पहा. जनावरावरती असेल किंवा शेळीवरती असेल किंवा स्त्रियामध्ये असतील. अगोदर मनुष्याचं सांगतो. स्त्रियामध्ये जर हा प्रकार होत असेल 2-3 महिन्यांनी 4 महिन्यांनी असा आपोआप गर्भ खाली जर होत असेल आणि हे बऱ्याच वेळा घडलेलं आहे अगोदर, आणि पुन्हा स्थिर करायचं, गर्भ स्थिर करायचं आहे, तर पॉझिटिव्ह जेव्हा रिपोर्ट येतो त्याच दिवशी लगेच त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तो गर्भ स्थिर करणं आवश्यक आहे. त्यासाठी तांदूळ ज्या माहीत आहे सर्वांना, तांदूळ ज्याची भाजी आपण करून खातो किंवा तिलाच शहरामध्ये चवळाईची भाजी असं म्हणतात, लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला जर ते माहीत नसेल तर तुम्ही तांदूळ ज्याची भाजी किंवा चवळाईची भाजी मागितली तर ते लगेच देतात. परंतु इथं आपल्याला भाजी नको आहे, नीट लक्ष द्या. त्या तांदूळच्या किंवा चवळाईच्या झाडाच्या मुळ्या पाहिजेत आपल्याला. ती पेंडी जी आहे ना ती मुळ्यासह पाहिजे. मुळ्या कापलेली पेंडी नको आहे आपल्याला. पेंडी बाजारात सुद्धा अशी येते, लक्षात ठेवा. त्या फक्त मुळ्या, त्याच्या मुळ्याचा भाग जो आहे तो कापून घ्यायचा, स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा 1 कप रस काढायचा मुळ्यांचा बरं का. आणि तो 1 कप रस आठवड्यातून एकदा, ज्या स्त्रीला हा प्रॉब्लेम आहे, गर्भ राहतोय परंतु 1 महिन्यानी 2 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी ॲबॉर्ट होतोय, खाली होतोय, अशा स्त्रीने अतिशय किती सोपा उपाय आहे तो पहा. आणि वर जी मुळं काढून घेतल्यानंतर जी वर भाजी आपण निवडून करतो त्याची भाजी करून तुम्ही खाऊ शकता. परंतु रस जो आहे तो रस 1 कप आठवड्यातून एकदा. मग असं किती दिवस करायचं आहे, तर असं महिन्यातून 4 वेळा, 4 आठवडे असतात महिन्यात. 2 आठवडे तुम्ही केलं की गर्भ हा परफेक्ट अटॅचमेंट त्याची होती, डेव्हलपमेंट व्हायला सुद्धा सुरुवात होते. आणि पुन्हा नाही घेतला तरी चालतोय. 3 महिने एकदा ओलांडून गेले की पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही. जनावरांमध्ये सुद्धा हीच क्रिया. काय होतं, शेळी किंवा गाय गाभणच राहत नाही, गाभण असल्यासारखी दाखवते आणि बरोबर 1-1.5 महिन्यांनी पुन्हा माझावर येते. पुन्हा माझावर येते म्हणजे तिनं गर्भ टाकलेला तुम्हाला माहीत सुद्धा होत नाही. अशी जी शेळी, तिला बोकड दाखवला किंवा सिमेंट भरलं, तुम्ही कोणत्याही जनावराला सिमेंट भरलं की सिमेंट भरल्यानंतर 3ऱ्या दिवशी बरोबर त्या मुळ्यांचा
साधारण 2 पेंड्या त्याच्या मुळ्या काढायच्या आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या. चांगलं मोठ्या जनावरांना अर्धा लिटर रस काढायचा आणि शेळीसारखी वगैरे जी जनावरं आहेत त्यांना 1 कप रस भरपूर झाला छोट्या जनावरांसाठी. हा 1 कप रस सिमेंट भरल्यानंतर किंवा बोकड दाखवल्यानंतर किंवा त्यांचा संबंध आल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी हा पाजायचा. पुन्हा 1 महिना झाला की बरोबर पाजायचं. 2 महिने झाले की पाजायचं. 2 महिनेपर्यंत ही ट्रीटमेंट करा. त्या शेळीचा गर्भ हा 5 महिन्यापर्यंत टिकून राहील आणि तुमचा जो होणारा तोटा आहे तो तोटा टाळला जाईल. मी शक्यतो असे व्हिडिओ अपलोड करतोय की ज्या व्हिडिओमध्ये मनुष्यालाही उपयोग होईल आणि प्राण्यांनाही उपयोगी होईल. असं सेपरेट व्हिडिओही बनवतो, परंतु त्याला वेळ लागेल. आता कसं आहे, मला लेक्चर वगैरे असतात पूर्णपणे क्लासेसचे, त्याच्यामुळं मी वेळ काढून व्हिडिओ बनवत असतो. तर या पद्धतीनं तुम्ही करा. कुठलाही उपचार लक्षात ठेवा, हा काळजीपूर्वक केला की नो प्रॉब्लेम. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करायचं, कुणावरही बळजोरी नाही. येतं आहे का लक्षात? मी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा वगैरे असल्या फालतू गोष्टी मी सांगितल्या नाही. आपली इच्छा आहे, ज्याची त्याची ती इच्छा आहे, ज्याचं त्याचं ते मत आहे. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.